बातमी मुंबईतून सिद्धार्थ कॉलेज जवळ बेस्टच्या डबल डेकर बसचा विचित्र अपघात झालाय। मॅनहोलचं झाकण बसच्या बॅटरीला लागल्यानं या बसला आग लागली। बसचं पुढचं चाक मॅनहोलवर आल्यानंतर मॅनहोलचं झाकण उडालं। बसला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे। प्रवासी सुरक्षित आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आत्ताची नेमकी स्थिती काय? श्रुती, आपण पाहतोय की 9:15 या ठिकाणी या बसला आग लागली होती आणि आता ही बस जी आहे ती या घटनेच्या ठिकाणाहून जी आहे ती बाजूला करण्यात आलेली आहे। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार बसचं पुढचं चाक जे आहे ते चाक मॅनहोलवरती आलं होतं। मॅनहोलचं झाकण उडालं आणि बसच्या जी इलेक्ट्रिक बस होती तिच्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीला लागलं, त्यामुळे या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। ही बस जी आहे ती मॅनहोलवरून आत्ताच बाजूला करण्यात आलेली आहे। आपण समोर पाहू शकतो की ते मॅनहोल आहे आणि त्याच्या बाजूलाच हे मॅनहोलचं झाकण या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या वतीनं आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं हे झाकण जे आहे ते काढण्यात आलं आणि या झाकणावरती बेस्टची बसचं पहिलं चाक गेल्यामुळे हे झाकण जे आहे ते उडालं आणि इलेक्ट्रिक बसच्या या बॅटरीला लागलं, त्यामुळेच आग लागली। आपण समोर पाहतोय की अजून देखील अग्निशमन दलाचे जवान असतील आणि बेस्टचे कर्मचारी असतील या ठिकाणी आहेत। त्यांनी ज्या बसला आग लागली होती ती बस देखील आता घटनास्थळावरून थोडीशी पुढे घेऊन जाण्यात आलेली आहे, कारण आग जी आहे ती पूर्णपणे विझली। जो धूर निघत होता तो देखील कमी झाला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पासून ते हुतात्मा चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे ही बस जी आहे ती आता पुढे घेण्यात आलेली आहे। परंतु जे मॅनहोलचं झाकण होतं ते झाकणावरती पहिला चाक गेल्यामुळे इलेक्ट्रिक बॅटरीला जे आहे ते ही बॅटरीला ते मॅनहोलचं झाकण लागलं, त्यामुळे ही बॅटरीची आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे आता अग्निशमन दलाकडून पूर्णपणे ही बस जी आहे ती पुढे घेऊन जाण्यात आलेली आहे आणि आग देखील पूर्णपणे विझलेली आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी जी आहे ते झाली नाही। नक्कीच निवृत्ती।